नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता पुन्हा एकदा काव्य आणि नंदिनीचं भांडण झालेलं असतं. त्यावर नंदिनी म्हणते की अगं काव्य, तुझ्या आणि जीवाच्या आयुष्यात आनंद व्हावा म्हणूनच आम्ही हे सगळं काही करत आहोत. तर त्या रागातच काव्य आता जीवाला भेटते आणि ती सांगू लागते की काय नंदिनीचे जीवा देशमुख, काय बड्डे बॉय, उद्या वाढदिवस तुझा असेल पण सरप्राईज आपल्या दोघांना मिळेल. तर जीवा आता घाबरूनच म्हणतो की तू नक्की काय करणार आहेस. त्यावर आता काव्या म्हणते की मला आता खूप झालं आहे खोटा नवरा बायकोचं नातं. मी तुला खूप चान्स दिले पण तू काहीही केलं नाही, याउलट तूच आता नंदिनीला बायको म्हणून स्वीकारत आहे. पण मी असं काहीही होऊ देणार नाही. उद्या मी आपल्या नात्यातील सत्य सगळ्यांना सांगणार. तर या दोघांचं बोलणं चालूच असतं. तेवढंच तिथे रम्या येते आणि तिचं लक्ष आता काव्य आणि जीवावर जातं. रम्या आता दरवाजाच्या मागे लपून ती काव्य आणि जीवाचं बोलणं ऐकू लागते. काव्या ही जीवाला बोललेली असते की मी आपल्यातील नातं सगळ्यांना सांगेल, असं बोलून आता ती तिथून निघून जाते. तर आता रम्या विचार करू लागते की काव्य आणि जीवाचं कोणतं नातं आहे ती उद्या सगळ्यांना सांगणार आहे. खरं तर रम्याला माहिती नसते की काव्य आणि जीवाचं प्रेम आहे, पण मात्र ती आता एकाचे दोन लावत या सगळ्यांचा अंदाज लावत असते. ती विचार करते की काव्याचा जो बॉयफ्रेंड आहे तो जीवाच नसेल ना. तर आता लगेचच रम्या हे सगळं काही वसुआत्याला सांगू लागते. त्यावर वसुआत्या म्हणते की जर जीवा हा काव्याचा पहिला बॉयफ्रेंड असेल तर आता खूपच मजा येईल आपल्याला. तर दुसरीकडे आता जीवा चांगलाच घाबरलेला आहे काव्याचं बोलणं ऐकून.